त्याचबरोबर आमचे शैलेश दादा महाडिक यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। यांचा घ्या, अतुल पन्हाळकर जे मयूर पन्हाळकर स्टार क्रिकेटर आहेत, त्यांचे बंधू आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय। ही दोंडेवाडीची ओळख आहे। प्रत्येक मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान करणं ही दोंडेवाडीची परंपरा आहे। पर्व क्रमांक 2 मध्ये ही खऱ्या अर्थाने संपूर्ण परंपरा त्यांच्या माध्यमातून जोपासली जाते। कौतुक करावं तेवढं कमी असेल संपूर्ण आयोजनाचं। निलेश दादा सनस यांनाही आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय। आदरणीय निलेश दादा सनस यांना आपण मुख्य व्यासपीठावरती या सत्कार घेऊया। निलेश दादा सनस यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो। हे प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे आहेत। दोंडेवाडी संघावरती अतूट असं प्रेम करणारे हे सर्व व्यक्तिमत्व आहेत। सर्वांचंच मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय, आभार मानतोय। बरेचसे प्रेक्षकही या ठिकाणी उपस्थित आहेत। राजू दादा आमचे स्टार क्रिकेटर राजू दादा यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। घ्या राजू दादा यांचा सन्मान आपण करूया। पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनाही आपण खेळताना पाहिलं, त्यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। राजू दादा यांचा सन्मान पाहताय, स्टार क्रिकेटर राजू दादा यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। शैलेश दादा महाडिक यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया। शैलेश दादा महाडिक यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय। आज दोंडेवाडी गावची स्पर्धा आहे। हे सर्व मंडळी आपण जर पाहिलं तर दोंडेवाडी संघावरती प्रेम करणारे हे सर्व व्यक्ती आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। धन्यवाद सर्वांचं। पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आवाज ऐकूया दोंडेवाडी गावचा, अर्थात संकेत धनावडे। धन्यवाद, थँक्यू सो मच। थँक्यू व्हेरी मच। सुरुवात या ठिकाणी कामदाडी संघ खास गावावरून या ठिकाणी सामना खेळण्यासाठी आला, त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात। आणि मैदानामध्ये करत असणारी टीम खूप चांगला खेळ त्यांनी केला, त्यांचं हार्दिक अभिनंदन। परंतु इथे आपण पहा प्रवीण यांनी खूप चांगली बॉलिंग केली या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल। इथे हा बॉल सुरेख हाताळलेला आहे, फटकवण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतो डाव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल पंचांनी या ठिकाणी अगदी वाईट घोषित केलेला आहे। अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि एका धावीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 ह्या आकड्यावरती आले। 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 8 ह्या आकड्यावरती धावफलक। षटकामधला दरम्यानचा बॉल, हा बॉल इथे चांगला हाताळलेला आहे, त्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 9 याकडे वरती येईल। 4 बॉल या ठिकाणी हाताळलेले आहे। तिथे कौतुक करावं लागेल प्रवीण यांचं, कारण अनुभव कमी आहे परंतु काय बॉलिंग केले। पण सतीश सनसारख्या मोठ्या खेळाडूला आतापर्यंत फक्त एकच चौकार खेळता आलाय। इथे बॅटची एज आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा धावचीची संधी, अफलातून चेंडू इथे हाताळलाय। 5वा बॉल इथे आपण पाहतोय अगदी डॉट बॉल आलाय, शेवटचा एक बॉल इथे बाकी आहे आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 9 वरती स्थिर। तुम्ही T20 मध्ये पाहिलं असेल, पाकिस्तान सारखा चांगला संघ US बरोबर हरला। हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल पकडले आविष्कार येण्याने या ठिकाणी आपण पाहतोय अगदी पहिला विकेटचा पतंग। संधी आहे डीजेला, डीजे प्लीज। आकड्यावरती 9 आकड्यावरती ना 9 आकड्यावरती गोलंदाजी एंडवरती षटक क्रमांक सांघिक दुसरं व्यक्ती पहिलं हाताळण्यासाठी नितीन धोंडे बाळा या ठिकाणी आलेले आहेत। पहिलं षटक प्रवीण धोंडे यांनी हाताळलंय, खरं तर अचूक टप्पा भेदक महाराज यांनी हाताळलाय आणि समोर टीम जर आपण पाहिलं श्री संघ नामांकित संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना काय कामगिरी केली तिथे आविष्कारचं मी कौतुक करेल। अगदी फक्त 17 वर्षाचा तो खेळाडू आहे आणि मोठी कॅच त्याने प्रशांतची पकडले।
षटक क्रमांक सांगिक दुसरं व्यक्ती पहिलं त्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय नितीन. हा फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे आपण पाहतोय चूक होते आणि इथे या बॉलवरती चेंडू सीमारेषा पार, 6 रन, षटकार. एक ह्या परिसरातला नव्हे तर अगदी आपण पाहिलं ना, वाई, खंडाळा, महाबळेश्वर ह्या मतदारसंघातला हा खेळाडू, परंतु या खेळाडूने पश्चिम महाराष्ट्र गाजवलाय. नितीन, इथे बॉल अतिशय सुरेख गतीमध्ये परिवर्तन केलेला हा बॉल हाताळलेला आहे. सतीश या ठिकाणी अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. लॉंग लेग दिशेने त्यांनी फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर होता, परंतु इथे आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू. इथे मात्र आलेला हा डॉट बॉल. डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या 15 वरती स्थिर आहे, 1 गडी बाद. मैत्रीपूर्ण लढत ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. दोंडेवाडी असेल, आसरे संघ असेल, म्हणजे ज्यावेळी दोंडेवाडी संघ आसरे गावामध्ये खेळला जातो ना, त्यावेळी आसरे खूप चांगलं सहकार्य किंवा त्या ठिकाणी आपला संघ असल्यागत कॉपरेट करत असतो. इथे काय बॉलिंग केले, नितीनचं कौतुक करावं लागेल. वा बाय वा, अतिशय सुरेख बॉल, अचूक टप्पा, भेदक मारा. आणि इथे खरं जर विचार केला ना, वाई तालुक्याच्या वाघाला मात्र पायामध्ये बेडा टाकण्याचं काम इथे बॉलरने केलं आहे. पण सोपं नसतं, बोलणं सोपं असतं, ऐकणं सोपं असतं, परंतु करणे फार अवघड असतं. मी नितीनचं खरंच कौतुक करेल, कारण समोर बादशाह आहे आणि त्या बादशाहला झुकवण्याचं काम, अडवण्याचं काम अगदी नितीनच्या मार्फत केलं. टीमची धावसंख्या पण पाहतोय स्थिर आहे 15 वरती, 1 गडी बाद झालाय. आणि षटकार मारल्यानंतर अगदी वीट का जेव्हा पत्तरशे पण काही तर तुपाशी नाही तर उपाशी. सतीशनं सांगत आहे, मारील तर षटकार चौकार, नाही तर उपाशी राहील. खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटेल. आजचा पहिला दिवस गुरुदत्त कलाक्रीडा प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित रायरेश्वर चषक प्रथम क्रमांक. खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त निधी जिल्हा परिषद म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांनी उपयोगात आणली, 1 नंबरला आमदार रोहित पवार आणि 2 नंबरला रणजितदादा शिवतारे यांचं नाव येतं. आणि प्रति अजितदादा पवार म्हणून रणजितदादाची ओळख आहे. त्यांनी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं आहे. द्वितीय क्रमांक आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व, मागील वर्षी देखील प्रथम क्रमांक आणि या वर्षी देखील त्यांनी दिलेले आहेत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्रीधर भाऊ किंद्रे, त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूयात. चांगला फटका खेळला, इथे अगदी आपण पाहतोय समालोचन कक्षेला दिलेली मानवंदना. चांगला फटका खेळलाय सतीशच्या बॅटमधून, ए रास्ते 4 के, चेंडू 1 बाउंस, सीमारेषा पार. तर मागील वर्षी ज्यांनी प्रथम क्रमांक दिलं होतं, परंतु ह्या वर्षी तृतीय क्रमांक. आणि दोंडेवाडी गाव म्हणलं की कायम सहकार्य ज्यांचं असतं, सन्माननीय अमर धर्माजी बुदगुडे, आदर्श सरपंच ग्रामपंचायत भाबवडे आणि भारतीय जनता पार्टी युवक अध्यक्ष अमरदानचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करूयात. आणि खरं तर महेशदादा पाटील हे मैदान कोणालाही भेटत नाही, आणि आमचे विशालदादा असतील. इथे पहा, अतिशय सुरेख अफलातून लॉफ्ट स्ट्रोक चेंडू. अगदी ज्या प्रकारे तुम्ही रसगुल्ला ऐकलाय का, रसगुल्ला कसा अलगद तोंडामध्ये टाकला गेला जातो, त्याच प्रकारे हा फटका अगदी अलगद खेळून काढला. काय केलाय, टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. सतीश सनस ब्रँडेड चेंडू सीमारेषा पार, 6 रन, डीजे. चेंडू हा देखील हवाई सफर. इथे पहा, बॅक टू बॅक ह्या षटकामधला अगोदरचा खेळलेला चौकार होता आणि आता खेळलेला षटकार आहे. तुम्ही जर पाहिलं ना, एखादा मोठा खेळाडू ज्यावेळी खेळतो ना, त्यावेळी इतिहास घडवण्याची संधी छोट्या खेळाडूला असते. तुम्ही जर पाहिलं, ज्यावेळी एखादा दिग्गज खेळाडू खेळत असतो त्याविरुद्ध निश्चितच गोलंदाजी करणे अवघड असतं, परंतु इथे प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चितच दोंडेवाडी टीम करते. बस संख्या या ठिकाणी घेत असताना 12 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या अगदी 31 या आकड्यावरती. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये आले 22, अशा टोटल धावसंख्येचा विचार केला 31 वरती धावफलक आलेला आहे. शेवटच्या 12 बॉलचा खेळ. मैदानामध्ये जुना बॉल पुढवा, आयोजक कमिटीला विनंती आहे, मैदानामध्ये जुने बॉल या ठिकाणी पुढवायचे आहेत.
आपल्याला पाहायला भेटेल ते निश्चितच 34 धावा. पहिला बॉल आपण पाहतोय एक सिंगल काढली, दुसऱ्या बॉलवरती डबल या ठिकाणी आलेला आहे. संदीप यांनी खूप चांगली बॉलिंग, खूप चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी केलंय. हा बॉल फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे कॅच सुटले. तुम्ही या अगोदर प्लॅन बनवला होता की आम्हाला फक्त सतीशला बाद करायचं, आणि सतीशला बाद केल्यानंतर आम्ही अर्धी टीम गुंडाळू, असं फिल्डिंग केल्यावर कसं व्हायचं. मी अगोदर देखील बोललो होतो संदीप शिरगावकर यांच्या नावावरती बरेच विकेट आहेत. आता होतं का नाही विकेट. अनुभव खेळाडू काय असतो ते त्यांनी या ठिकाणी दाखवलंय. सतीश सनस सारखा एक मोठा खेळाडू, दिग्गज खेळाडू, त्याला तुम्ही जीवनदान देता. आणि क्रिकेटमध्ये हे मूर्खपणा आहे, आणि असा मूर्खपणा करणारा संघ कधीच जिंकू शकत नाही. ओहो, हा बॉल आपण पाहतोय अगदी सुरेख हतळलाय. इथे आलेला हा डॉट बॉल, चेंडू हतळलेत आतापर्यंत संदीप यांनी 4, आणि 4 बॉल हतत असताना फक्त 4 धावा खर्च केलेत. अचूक टप्पा, भेदक मारा. जीवनामध्ये फक्त गती असून चालत नाही, गती तर उमरान मलिककडे पण आहे. फक्त तुम्ही तिथे अचूक टप्पा आणि भेदक मारा हाताळता आला पाहिजे, आणि ते आपण पाहतोय ते अगदी अचूकतेने हाताळतोय. बॉलर आपण पाहतोय संदीप. इथे हा बॉल, या बॉलवरती देखील आपण पाहतोय इष्टांच्या अगदी वरून हा चेंडू जातोय. इथे ऑफ ब्रेक चेंडू टाकला होता, या अगोदरचा लेग ब्रेक चेंडू टाकला, आणि आता आपण पाहिलं अगदी ऑफ ब्रेक चेंडू हाताळलेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. या षटकामध्ये 5 बॉल हाताळले, फक्त 4 धावसंख्या खर्च केलेत. कारण सुरुवातीचा कालखंड पाहिला, गोंजरवाडीचा संघ होता, आसराचा जुना संघ, म्हणजे जुने जे खेळाडू आहेत ते खेळाडू, त्या खेळाडूंच्या विरुद्ध हे संदीप खेळलेत. इथे हा बॉल, हा फटका फसलाय, परंतु आपण पाहतो गॅप मध्ये आहे, आणि अगदी ऊंची भी है, दूरी भी है, और की मंजूरी भी है. चरण आपला 41 धावींवरती दफलक. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथे मैदानामध्ये बाकी आहे, आणि अंतिम 6 बॉल हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल ते पाहणं खूप गरजेचं आहे. 18 बॉलचा खेळ संपला, 41 धावा दफलकावरती. शेवटचा बॉल 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा, परंतु शेवटच्या बॉलवरती 6 आलेत, आणि अंतिम 6 बॉल हाताळण्यासाठी इथे गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग इनवरती आलेत. सतीश, गोलंदाजी इनवरती सतीश धोंडे, स्ट्राईक वरती आहे सतीश सनस. एक सतीश सनस खरं तर वाई तालुक्याच्या गळ्यातलं ताईत, तर दुसरं आपण पाहतोय एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज. शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल, इथे पहा अगदी दांडी 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 होते गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आउट आहे का? मग ते स्टंप काय झाले, फक्त बॅट उडली का? सतीशचं कसं चाललंय माहितीये का, फक्त बॉल येऊ दे, ते नाही का ते एक मला फक्त हाणामारीच जमते, मला वाटतं तेच प्रयत्न आहे. हा बॉल डॉट आहे, परंतु पहा खरं तर सतीश हे मैदान त्याचं आवडते, कारण 1 बॉल 6, बऱ्याचदा 1 बॉल 6ला या मैदानावरती षटकांपर्यंत सोपं आहे, आणि सतीशने ते केले. मागच्या वेळी मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील आयकॉन ते होते, आणि खरं तर गोलंदाजीवरती त्यांनी खूप विशेषतः भर दिले. इथे हा फटका आपण पाहतोय अगदी फुलटॉस होता, त्यावरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आहे, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. फिटनेस खूप महत्त्वाचं आयुष्यामध्ये, आणि सतीश सनस यांचा जो फिटनेस आहे तो खूप चांगला फिटनेस आपल्याला पाहायला भेटतोय. कारण आपण पाहतो कुठलाही खेळाडू आज क्रिकेट हा फॅशन, सर्वांना क्रिकेट आवडता खेळ, परंतु काही खेळाडू कसे असतात फक्त मॅचला येतात, बॅट पकडतात, बॉलिंग करतात आणि घरी जातात, परंतु ते करून चालत नाही. तुम्ही खरं तर प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. सतीश हा गोलंदाज नव्हता, परंतु सराव हा मानवाला परिपक्व बनवतो. सराव केला, आणि आज तुम्ही पहा या खेळाडूसारखी गोलंदाज, एखादा प्रॉपर बॉलर पण या खेळाडूसारखी गोलंदाजी करू शकत नाही. इथे हा फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. प्रवीण या ठिकाणी आपण पाहतोय अगदी 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि इथे दुसरी धाव. मैदानामध्ये काय होत आहे, 2 धावा कंप्लीट. या 2 धावीनंतर टीमची धावसंख्या दफलकावरती 45 या आकड्यावरती दफलक आले. पण सतीश सारख्या खेळाडूला प्रयत्नाच्या पराकाष्ठा कराव्या लागत आहेत. म्हणजे जो खेळाडू अगदी अमोल माचीवेडा आरामसे षटकार चौकार खेळतो, आणि तो खेळाडू इथे प्रत्येक बॉलवरती बिग हिट करण्याचा तो प्रयत्न करतोय, आणि प्रयत्न फसत आहेत. इथे अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या 45 वरती. या अगोदरचं षटक संदीप शिरगावकर आणि सतीश धोंडे आणि प्रवीण या तिन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 9, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 10,
आणि चौथ्या षटकाचे 3 बॉल झालेत, फक्त 4 आलेत. नितीन याने थोडेसे 3 महागडे ठरले, 22 धावा आले. पहिले 3 बॉल नितीनचे खूप चांगले होते, परंतु अंतिम 3 बॉलवरती त्यांनी कुठेतरी तुम्ही पाहिलं असतं अगदी फुलटॉस चेंडू टाकली, अकुटप्प्याचे चेंडू टाकले. शेवटचं षटक चौथा बॉल, हा बॉल खराब आहे. इथे चुकी नाही, इथे अगदी हा बॉल खराब, तिथे नो बॉल आहे आणि त्यावरती 2 धावा पळून काढलेल्या आहेत. या 3 धावा येतील. या 3 धाव्यानंतर टीमची धावसंख्या 48 वरती, 48 वरती. हा बॉल पुढचा आपण पाहतो अगदी बिमरचा नो बॉल, हाईट जास्त होती आणि हे 3 बॉल पुन्हा रिपीट करावे लागतील. फ्रीड पा पुढचा चेंडू आता फ्रीडचा आहे आणि 3 बॉल आता सतीश पुढे आहेत. 48 धाव्यांवरती दफलक. हा फटका फ्रीडचा होता. लेझी क्रिकेट, गाचाळ क्रिकेट, क्रिकेट खराब आहे. इथे तुम्ही अगदी अडवण्यासारखा बॉल होता आणि त्यावरती आपण पाहतोय अगदी चौकार आलाय. या 4 धावा, या 4 धावानंतर टीमची धावसंख्या दफलकावरती 52, 52 या आकड्यावरती दफलक आले. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खरं तर हा चेंडू अडणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या दफलकावरती 52, 52 धावा दफलकावरती. लास्ट 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओहो, हा फटका देखील अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे देखील आपण पाहतोय अगदी निर्धाव चेंडू आलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धाव्यांवरती दफलक आलंय. सतीशने आता आपला क्लास दाखवला. पण दोन्ही खेळाडू सतीश आहेत आणि दोन्ही खेळाडू चांगले आहेत. एकाची गोलंदाजी चांगली तर दुसरा गोलंदाजी चांगली करतो आणि बॅटिंग चांगली करतो. शेवटचा बॉल, इथे बॉलवरती जाणं गरजेचं होतं. अगदी तोंडापुढे पडलाय चेंडू, गेल्या चौकारासाठी. अब तक 56 धावा दाफलकावरती जिंकण्यासाठी आता जीसीसी दोंडेवाडी ब टीमला 57-57 बनवायचे. आइए डीजे डीजे तुम्हाला
बॉलमध्ये 57 धावसंख्या. पण कुठलंच लक्ष हे कधी अवघड नसतं, परंतु खरं तर करणाऱ्याच्या प्रयत्नांवरती असतं ते डिपेंड. पहिलाच बॉलवरती चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडले झेल आणि ते आपण पाहतोय अगदी ज्ञानेश्वर धोंडे बापू बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉलवरती तालुक्याचा हा गोड आवाज फक्त झावली तालुक्याचा नाही तर पूर्णपणे महाराष्ट्रभर आपण कायम ऐकलेला आहे. या ठिकाणी निलेशजी मर्डेकर सर आलेले आहेत, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. निलेशजी आपण व्यासपीठावरती आहात, त्याचबरोबर सन्माननीय धनावडे दादा त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. या रायरेश्वर चषकाच्या वतीने आपलं सहर्ष सरचे स्वागत. चला जवळ मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती अगदी गडी बाद झालेला आहे. 57 धाव्यांचा पाठला करत असताना हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे खूप चांगली गोलंदाजी. खरं तर नितीनची तुम्ही या अगोदर देखील मॅचमध्ये, किरणची या अगोदर देखील मॅचमध्ये आपण गोलंदाजी पाहिली आणि पहिल्या मॅचमध्ये कामतेडी सारखा संघ, कामतेडी टीममध्ये सूरज माता खेळत होता. खरं तर अविनाश रामगुडे, तुम्ही पप्पू रामगुडे टेनिस बॉल क्रिकेटला आता जरी सर्च केलं म्हणजे कृष्णा सातपुते असतील, विजय पावले असतील, मोठे मोठे खेळाडू अविनाश रामगुडे यांनी घडवले आणि त्या खेळाडूचा आवडता खेळाडू सूरज माताळे आहे. इथं आपण पाहतोय अगदी फटका चांगला खेळलाय, परंतु त्या फटक्यावरती फक्त 2च धावा भेटतील. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 2 ह्या धावफलकावरती धावा लागल्यात. लक्ष खूप मोठ्या लक्षाचा पाठला करत असताना 2 धावा, अजूनही 55 धावा बनवायचे. षटकाचे चेंडू झाले तिथे मैदानामध्ये 3. पहिलं षटक प्रगतीतर असताना 4था बॉल, 21 बॉलमध्ये 55 धावा. हा फटका फटकवण्याचा प्रयत्न नितीन यांचा फसलाय आणि आलेला हा डॉट बॉल. आसरे संघ या संघाचा विचार केला वाई पश्चिम भाग हा आता क्रिकेट असोसिएशन झाले, परंतु या म्हणजे 1990 पासून ज्यावेळी वाईचा जुना संघ आपल्या दोंडेवाडीमध्ये खेळायला होता, म्हणजे त्यामध्ये आमचे पूर्वीचे जे खेळाडू होते म्हणजे अरुण दनावडे असतील, प्रकाश दोंडे असतील, त्या अगोदर शेखर दोंडे असतील, या खेळाडूने तिकडे जाऊन क्रिकेट गाजवलं होतं. आणि तिकडचे जे जुने खेळाडू होते म्हणजे गोंजारवाडी, रेणावळ हे जे टीम होते ते पहिले बोरमध्ये येत होते आणि हे जुनी जी परंपरा आहे ती परंपरा आज या दोन्ही टीमने टिकवली आहे. तुम्ही शहीद जवान गणेश जोळे स्मृती चषकामध्ये पाहिलं असेल, बऱ्याच जणांचा विरोध असतो तरीसुद्धा सतीश सनस आणि आसरे संघ दोंडेवाडी टीमला नेहमी एंट्री देतो, नेहमी सहकार्य त्यांचं असतं आणि हेच नातं आजही आपल्याला पाहायला भेटतंय. हा फटका इथे बॅटची एज लागले आणि इथे जेल देखील सुटले. पहा असं म्हणलं तर पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. खरं तर आपली रायरेश्वरची जी भूमी आहे खूप पवित्र भूमी आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल पवित्र का भूमी आहे, कारण या भूमीमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची. या भूमीमध्ये संभाजी महाराजांचं पालनपोषण करणारे वीर धाराव माता गाडी पाटील जन्माला आल्या. याच भूमीमध्ये स्वराज्यावरती ज्यावेळी संकट आलं, त्यावेळी अफजल खान नावाचं संकट आलं, त्यावेळी 5 पोरांसह वतनावरती पाणी सोडणारे वीर सरदार कान्होजी हे देखील आपल्या भोर तालुक्याचे पाहायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी अगदी मुघलांनी हत्ती दाखवले, घोडे दाखवले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हत्तीबरोबर झुंजक येणारे येसाजी कंक दाखवले. ते येसाजी कंक देखील आपल्या भोर तालुक्यातलेच आहेत. संभाजी गावजी कोंडाळकर म्हणजे खूप मोठा गौरवशाली इतिहास आपल्या भोर तालुक्याचा पाहायला भेटतो. स्वराज्याची पहिले तोरणागड आपल्या भोर राजगडमध्ये पाहायला भेटतो. स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड हा देखील म्हणजे शूरवीरांचा भोर तालुका. तुम्ही कुठलाही पिक्चर बघा, फतेहगस्त जो पिक्चर चित्रपट पाहिला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवरती जेवढे चित्रपट आहेत ना तेवढ्या चित्रपटामध्ये भोरचा राजवाडा असेल, भोरच्या कारेगावचा कान्होजेंचा वाडा असेल, प्रत्येक वाडे दाखवलेले आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अगदी शाहिस्तेखानाच्या फजितेवेळी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेला चालले होते, कान्होजी जेदेने सांगितलं तुम्हाला एक तरी जेद्यामधला एक तरी सरदार न्यावाच लागेल. त्यावेळी बाजी जेदे कान्होजेंचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्तेखानाच्या फजितेवेळी नेलं होतं आणि तेच बाजी पुढं कर्नाटकच्या मोहिमेच्या वेळी
अगदी 18व्या वर्षी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 10 दिवसाने स्वराज्यासाठी त्यांनी अगदी बलिदान दिलं. म्हणजे एवढा गौरवशाली इतिहास आपल्या भोर तालुक्याचा आहे आणि त्या भोर तालुक्याच्या पवित्र भूमीमध्ये हे रायरेश्वरचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं आहे. खरं तर आजची तारीख जर आपण पाहिली 5 एप्रिल आहे. 4 एप्रिल 1645मध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. तो कालचा दिवस होता आणि आज हा दिवस जो आहे ना तो दिवस आपण सेलिब्रेट या ठिकाणी रायरेश्वर चषकाच्या नावाने करतो आहे. या ठिकाणी सन्माननीय निलजी मरेडकर सर यांना विनंती आपण व्यासपीठावरती या आणि धनवडे सर यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं. त्यांचा शुभ सन्मान आपल्या या चषकाच्या वतीने होतो आहे. इथे हा बॉल आपण पाहतोय खूप चांगल्यारीत्या हाताळला आलेला हा डॉट बॉल. एक किस्सा मित्रांनो मी सांगतो. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आता जत्रेचा कालखंड भोरमध्ये चालू आहे. आज उद्या रामनवमी आहे. महाराष्ट्रातला सर्वाधिक मोठा म्हणजे जे महाराष्ट्र केसरी आहेत शिवराज राक्षे सिकंदर शेख हे सर्व उद्या भोरमध्ये कुस्त्या खेळणार आहेत. आणि असंच फड चालू होता छत्रपती शिवाजी महाराज 1630च्या कालखंडामध्ये म्हणजे 1650 1650च्या कालखंडामध्ये आपल्या भोर भागामधून फिरत होते. त्यांना एक तरुण दिसला. त्या तरुणाला महाराजांनी विचारलं तू काय करतोस, कारण पहिलवान होता अगदी रांगड्या मातीला रांगडा गडी होता, तू काय करतोस. त्यावेळी त्या तरुणाने सांगितलं काय नाही राज, सकाळी उठतो गुरं हाकतो जेवतो आणि झोपतो जी. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज बोलले की तू माझ्यासाठी काम करशील का. त्यावेळी तो तरुण बोलला करणार नाही चार्ज काय करायचं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या तरुणाला बोलले काय नाही असंच करायचे, गुरं हाकायचे शेती करायचे खायचे प्यायचे आणि गरज पडल्यानंतर शत्रूला कापायचे. आणि तो दुसरा तिसरा तरुण कोण नसून संभाजी गावची कोंडाळकर होता. ज्यावेळी अफजल खानाची मोहीम होती ना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी अफजल खानाचं धड वेगळं करणारे ते संभाजी गावजी हे देखील आपल्या भोर तालुक्यातले पाहायला भेटतात. म्हणजे एवढा गौरवशाली इतिहास आपला आहे. आणि तुम्ही जर जयदेव शकावली ऐकले ना तर जयदेव शकावलीमध्ये देखील इतिहास आपण पाहिला ना अगदी घोडे जे होते घोड्यांना उचलण्याची क्षमता ही संभाजी गावजीमध्ये होती. इथे हा बॉल आपण पाहतोय सुरेख घातलाय. षटकाची समाप्ती होते. षटक क्रमांक देखील संपले सतीशांचं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 4 धावा फलकावरती लागले. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं फक्त 1 सिंगल आलेले आहे आणि आता शेवटच्या 12 बॉलमध्ये जवळजवळ 52 धावसंख्या करायच्यात. म्हणजे हा सामना जवळजवळ आश्रयस टीमने जिंकलेलाच आहे. दोंडवाडी ब संघ त्यांच्या विरुद्ध खेळत असताना मी सतीश सनेस या खेळाडूबद्दल सांगायचं झालं म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्राला खेळाडूचा खेळ माहिती आहे, परंतु ज्यावेळी यूट्यूब लाईव्ह नव्हतं त्यावेळी चालत आश्रय संघ हा दोंडेवाडीमध्ये खेळायला येत होता आणि त्यावेळी मी या खेळाडूचं क्रिकेट पाहिलं. म्हणजे आम्ही त्यावेळी खूप लहान होतो. खूप चांगलं क्रिकेट त्यावेळी सतीशने गाजवलं होतं. म्हणजे दोंडेवाडी असेल किंवा तो वाईचा परिसर असेल त्या परिसरामध्ये सतीश हे नावाचं वादळ म्हणजे त्या काळापासून आजही ते घोंघवत आहे. जोत मैदानामध्ये हा चांगला फटका खेळला. या फटक्यावरती 4 धावा येतील. दीपक जगन्नाथ धोंडे हे स्ट्राईकवरती जे खेळाडू खेळतात ते देखील क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आहे. जोत मैदानामध्ये टीमची धावसंख्या या 4 धावेनंतर अगदी 8 या आकड्यावरती धावफलक आलाय. त्याचबरोबर दिगंबरजी सायकर यांच्या ठिकाणी शुभागमन त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. विशालजी सायकर त्यांचं देखील शुभागमन आपण हार्दिक स्वागत करूयात. इथे हा फटका पहा फक्त दिशा देण्याचं काम केलं त्यावरती 1 सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती. पूर्वी भोर तालुक्यामध्ये ज्यावेळी क्रिकेटचे सामने होते म्हणजे विजय पावले सरांना तुम्ही कधी विचारा किंवा कृष्णा सातपुतेंना जरी विचारलं तुम्ही, ज्यावेळी PTPL झालं पुणे टेनिस बॉल प्रीमियर लीग 2012-13ला त्यावेळी पंकज जाधव महाडचा तो भोरचा आयकॉन होता. अविनाश रामगुडे जे रॉकस्टार शिरवळ या नावाने खेळायचे म्हणजे अविनाश रामगुडे विजय पावले कृष्णा सातपुते सुरुवातीच्या काळामध्ये भोरच्या टीममधून त्यांनी क्रिकेट चालू केलं. आजही तुम्ही कधी विचारलं ना भोरचं संघ ते आजही नाव घेतील, परंतु तदनंतर भोरचं क्रिकेट बंद झालं कालांतराने. नाहीतर पूर्वी 2016च्या पूर्वी 2012-11 पंकज जाधव माट्यापासून अगदी योगेश पेनकर असेल कृष्णा सातपुते हे भोरच्या संघामधून खेळत होते. मैदानामध्ये आपण जर पाहिलं कारण भोर आणि महाड ही फक्त थोडीशी एक डोंगर आहे, नाहीतर महाड आणि भोर हे एकत्रच आहे. इथे हा चेंडू सुरेख कर्तवलाय तिथे मात्र सन्मान देण्याचं कार्य केलंय आणि ह्या षटकामधले जवळजवळ चेंडू झाले 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. शेवटच्या 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये बऱ्याचशा धावा बनवायच्यात. हा फटका या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चांगला फटका खेळलाय. तिथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न 1 सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आहे आणि इथे अगदी खेळाडू बाद होतील. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे.
उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटेल आणि उद्या शेवटच्या दिवशी सर नवीन बॅट्समन आविष्कार गेलेत, आविष्कार धनावडे आपल्या टीमसाठी खरं तर यंगस्टर ते खेळाडू आहेत. उद्या डॉट 8 वाजता आपण मॅचेस चालू करणार आहोत. राज साळेकर या ठिकाणी आले, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. उद्या जवळजवळ आपल्याला 15 सामने खेळवायचे, त्यामुळे 8 वाजता शार्प आपण सामने खेळणार आहोत. भोर तालुक्यातले 14 संघ उद्या खेळताना आपण निश्चितच पाहूयात. आणि जवळजवळ आता तिसऱ्या फेरीमध्ये आश्रय संघ गेलाय. मागील वर्षी आपल्या या चषकाचं पर्व पहिलं झालं आणि तिथे मला वाटतं प्रथम क्रमांक आश्रय टीमने पटकावला होता आणि त्यामध्ये आश्रय टीमचे सतीश सनस मागील वर्षी मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते. इथे हा बॉल खूप चांगला हाताळला, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे षटकाची समाप्ती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि तिसऱ्या फेरीची तिकीट या ठिकाणी कापलेलं आपल्याला पाहायला भेटते सतीश सनस अँड कंपनीने. शेवटचे 6 बॉल, आता फक्त औपचारिकता बाकी. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 50 रन. खरं तर सतीश सर जे त्यांनी टार्गेट केलं होतं तुम्हाला विकेट तुम्हाला बाद करणं आणि ते त्यांनी केलं होतं, परंतु कॅच सोडली. मला वाटतं आता एखाद्या पोलिटिक्सच्या शिफ्टिंगला यांना पाठवलं पाहिजे. कोंबड्या पकडूनच तुमच्या कॅचेस सुधारतील. इथे हा बॉल अगदी फटका फसलाय. अंतिम 5 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी असेल. गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजित रायरोचक चषक 2025 उद्या इथे शेवटचा दिवस आहे. उद्या मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि उद्या या ठिकाणी खरं तर भोर तालुक्यातला कर्नावडचा संघ हा या बी ग्रुपमध्ये खेळणार आहे. कर्नावड संघाने आपण पाहिले अगदी शेळकेवाडी टीमला 12 बॉल 11 करून दिले, वैगाव टीमला 12 बॉल 12 करून दिले नाही आहेत. म्हणजे असं नामांकित संघ मला वाटते कर्नावडच्या संघाची आणि सतीश सनस आसरेची मागील वर्षी फायनल झाली होती आणि ते संघ उद्या निश्चितच या ठिकाणी भिडताना आपण पाहणार आहोत. जत मैदानामध्ये शेवटचे अंतिम इथे चेंडू आता बाकी असतील 5. इथे हा फटका फसलाय, त्यावरती कुठल्याही प्रकारची धाव आता निघणार नाही. अंतिम 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. या चषकासाठी खरं तर ज्यांच्यामुळे आपल्याला ग्राउंड उपलब्ध झालं सन्माननीय महेशदादा पाटील यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. एकदम मित्रमंडळ, कारण महेशदादांमुळे एक ग्राउंड आपल्याला निश्चितच उपलब्ध झाले आणि जे डेकोरेशन वगैरे सर्व आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा हा महेशदादा पाटील यांचा आहे. त्यामध्ये आमचे विशाल दोंडे असतील, त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. इथे आता शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. पण आतापर्यंत शेवटचं षटक या ठिकाणी चालू असताना 3 बॉल झालेत. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला तोपर्यंत आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात. वर्तुंबी गावचे राज सायकर त्यांच्या या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. चला आपण सन्मान करूया तोपर्यंत. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. मी महाराष्ट्र पोलीस सुनील बापू धोंडे यांना विनंती करतो बापूंच्या शुभ हस्ते या ठिकाणी राज साळेकर यांचा शुभ सन्मान होतोय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि शेवटच्या 1 बॉलवरती हे मेडन षटक आहे. गोलंदाजचं हार्दिक अभिनंदन. चला आश्रय संघ तिसऱ्या फेरीमध्ये गेलाय. आश्रय संघाचं आपण पुन्हा एकदा कौतुक करूयात. आणि ह्या मॅचची मॅन ऑफ द मॅच 48 धावसंख्या ज्याने ठोकले सतीश सनस ठरतील या मॅचची मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी राज साळेकर यांचा शुभ सन्मान, तदनंतर आपण दिगंबर साळेकर यांचा शुभ सन्मान करूयात. दिगंबरजी साळेकर यांना देखील विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तदनंतर इथे विशाल साळेकर